महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आपले आदेश बांदेकर. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि प्रत्येक घराचा अविभाज्य भाग झाले. ते जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. तब्बल 20 वर्ष त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींचा सन्मान केला. आदेश बांदेकर यांच्या व्यक्तिमत्वाला आध्यात्मिक बाजूही आहे. ते स्वामीभक्त आहेत. अनेकदा ते परमेश्वराच्या प्रचितीविषयी बोलत असतात. गेल्या वर्षी स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला पंढरीची वारी घडवली होती. यंदाही हा अनुभव चुकू नये म्हणून ते स्वतः वारीला निघाले आहेत. यावेळी त्यांचा लेक सोहम आणि सून पूजा देखील सोबत आहे. या वारीला जाताना बांदेकरांनी गेल्या वर्षीच्या वारीतील एक दैवी अनुभव सांगितला आहे. हा अनुभव म्हणजे साक्षात पांडुरंग भेटल्यासारखा आहे असं आदेश बांदेकर म्हणतात. बांदेकरांच्या आदेश विश्व या युट्यूब वाहिनीवर ते याबाबत बोलले आहेत. बांदेकर म्हणाले, गेल्या वर्षी मी वारीमध्ये सहभागी झालो होतो. देहू आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास मी केला. या प्रवासात माणसांच्या मनाची श्रीमंती अनुभवायला मिळाली. एक क्षण असा आला की जिथे मी थक्क झालो. माझ्यासोबत माझा मुलगा सोहम होता. त्या वातावरणात मी इतका दंग झालो होतो, इतका बेभान झालो होतो की माझ्या लक्षातच आलं नाही की त्यानं काही खाल्लंय की नाही. मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, मी ठीक आहे बाबा, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. पण माझ्या लक्षात आलं की याने काहीच खाल्लं नाहीये. हे बोलून आम्ही 15 पावलंही चाललो नसेल तोवरच एका आजीने सोहमचा हात धरला आणि त्या आजी म्हणाल्या, पोरा हे घे, ही गरम गरम भाकरी खा. मस्त भाकरीवर तेल आणि मसाला लावून त्यांनी ती सोहमच्या हातात दिली. त्यावेळी आम्ही जे अनुभवलं ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. दुसरा प्रसंग म्हणजे माझ्यासोबत 30 जणांचं युनिट होतं. पण त्या प्रवासात आम्हाला कुणालाच काही जेवायला मिळालं नाही. आता दुपारच्या जेवणाचं काय करायचं असा प्रश्न होता. अशातच एका ठिकाणी सगळे वारकरी जेवत होते. जवळपास ती पंगत जेवून उठली होती. पण त्यातला एक माणूस अचानक आला आणि म्हणाला, अहो बघताय काय, जेवायला बसा. आणि जवळपास 30 जणांना त्या माणसांनी जेवायला घातलं. ही ताकद कुठून येते असा प्रश्न पडतो यावेळी. अशा शब्दात आदेश बांदेकरांनी वारीत आलेला अनुभव सांगितला आहे. तुम्ही देखील वारीत सहभागी झाला आहात का आणि तुम्हाला देखील असा दैवी अनुभव आलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.